एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। गौसिया नगरात दूषित पाण्याचा कहर, दुर्गंधी आणि डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात। शहाद्यात विविध शाळा महाविद्यालयांत स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष, देशभक्तीपर कार्यक्रमांनी रंगला सोहळा। शहाद्यात तिरंगा रॅलीचा जल्लोष, विद्यार्थ्यांच्या देशभक्तीने दुमदुमले शहर। सराईत घरफोडी करणारा पोलिसांच्या जाळ्यात, 4 गुन्हे उघड, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। एक शाम शहीदों के नामला शहादेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मशाल रॅलीसह देशभक्तीपर गीतांनी भारावले वातावरण। शहाद्यात युवकांसाठी EI प्रशिक्षणाला सुरुवात, 10 दिवसांत डिजिटल कौशल्यांचे प्रत्यक्ष धडे। अक्कलकुव्यात जामिया इस्लामिया इशाअतुल उलूममध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात, विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर कार्यक्रमांनी रंगला सोहळा। आता सविस्तर बातम्या। शहरातील खेतिया रोडवरील प्रभाग क्रमांक 5 मधील गौसिया नगर परिसरात दुर्गंधीयुक्त व दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत। परिसरात साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढल्याने मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक गरीब कुटुंबांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून डासांची संख्या वाढल्याने आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे। विशेषतः महिला आणि लहान मुलांना याचा मोठा त्रास होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या समस्येबाबत परिसरातील महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली। नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न असूनही समस्या कायम असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। परिसरातील दूषित पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी, स्वच्छता करावी तसेच डास प्रतिबंधक फवारणी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। मैं ये 5 नंबर वार्डों से बोल रही। हमारे गली में बहुत गंदा पानी आ रहा, हमारे बच्चे बीमार पड़ रहे। हम 200-300 रुपये रोज हमारे घर वाले कमाते, 500 रुपये रोज हम दवाखाने में भर रहे। तो हमारे को गंदा पानी से हमारी भी विनती है कि हमको अच्छा पानी दो। हम बहुत बीमार पड़ रहे, दवाखाने में पैसे जा रहे, पीलिया, पेट दुख रहा और हमारे को अच्छा पानी की जरूरत है। मैं वार्ड नंबर 5 खेतिया रोड शहादा पेट्रोल पंप के सामने से बोल रही हूँ। हमारे नलों में बहुत गंदा पानी आ रहा है और बच्चे सब बीमार पड़ रहे हैं। हम 500-500 रुपये 600 रुपये रोज़ दवाखानों में लग जा रहे हैं, उल्टी दस्त लग जा रहे हैं बच्चों को। और इतना गंदा पानी आ रहा है, हमको शुद्ध पानी चाहिए। धान जमा हो गई, इतने मच्छर हो गए, ना तुम कहीं पानी का उसका दवा का छिड़काव कर रहे हो, ना कोई यहाँ आके देखता है। नालियाँ पूरी भरा गई है, अंदर सब घर में सरदावा इतना होगा, आधी दीवार पानी में डूब। हमारे घर गिरे तो तुम्हारी जिम्मेदारी, तो तुम्हारी जिम्मेदारी, म्यूनसिपालिटी की जिम्मेदारी। ना म्यूनसिपालिटी वाले मच्छर डास के वास्ते दवा देते हैं, ना पानी सही देते हैं। हमारे बच्चे रोज के बीमार पड़ रहे, उसके जिम्मेदार कौन? दवा खाने में पैसे तुम लगाएंगे क्या? हमारे को इतना गंदा पानी पिला के डाबरे तुम नालियों में से हमारे को कनेक्शन दे रहे। तुम नल पट्टी घर पट्टी बरोबर लेते, खोदने को बरोबर आते, फिर पाणी सही क्यों नहीं देते? तो मी सलमा शेख रहीम खेत्या रोडवरून बोलत आहे। खटकी कब्रस्तान जो आमचं ते पाणी एकदम गढूळ येते, घाण येते। आम्ही मुलं आम्ही सर्व आजारी पडत आहे, 5-5-6-6 हजार दवाखान्यात जात आहे। तर आम्हाला एक नम्र विनंती करते मी तुम्हाला, हे पाणी शुद्ध पाणी पाठवा आम्हाला। ही बातमी एनडीटी न्यूजचे मुख्य संपादक प्राध्यापक शोएब शाह यांनी लिहिली आहे। ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शहादा शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले। विविध शैक्षणिक संस्थांमध्ये मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला। यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील वसंतराव नाईक हायस्कूल, सर सय्यद उर्दू गर्ल्स हायस्कूल,
नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 2, 14, 15 आणि आयडियल इंग्लिश स्कूल यांसह विविध शैक्षणिक संस्थांमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 2 येथे सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. सर सय्यद उर्दू शाळेचे प्राचार्य सय्यद इफ्तेखार अली यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले. दरम्यान नगरपालिका शाळा क्रमांक 14 व 15 येथेही स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य ध्वजारोहण नगरसेविका सुलताना नासिर बेलदार यांच्या हस्ते झाले. एनडीटी न्यूजसाठी राजू मंसुरी, शहादा. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शहादा शहरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. व्हॉलंटरी महिला मंडळ शाळा, लाडकोरबाई माध्यमिक शाळा आणि विद्यार्थी परिषदेच्या संयुक्त विद्यमाने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेत मोठ्या उत्साहात रॅलीत सहभाग घेतला. शहरातील विविध प्रमुख भागांतून रॅली मार्गक्रमण करत असताना देशभक्तीपर घोषणा आणि भारतमातेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्य संग्रामातील वीरांच्या बलिदानाचे स्मरण करून देशप्रेम, एकता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांसह शिक्षक व संबंधित पदाधिकारी आणि नागरिकांनीही रॅलीत सहभाग नोंदविला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. ही बातमी एनडीटी न्यूजचे मुख्य संपादक प्राध्यापक शोएब शाह यांनी लिहिली आहे. ब्युरो रिपोर्ट, एनडीटी न्यूज. नंदुरबार पोलिसांनी कारवाई करत सराईत घरफोडी आरोपी इम्रान शेख उर्फ बाचक्या याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून नंदुरबार शहर व शहादा परिसरातील 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून तब्बल 10,02,126 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि नंदुरबार शहर पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी नंदुरबार नवापूर रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमधून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने नंदुरबार शहरातील 3 आणि शहादा पोलीस ठाणे हद्दीतील अशा एकूण 4 घरफोडीच्या गुन्ह्यांची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुद्ध यापूर्वी धुळे, नंदुरबार आणि नाशिक ग्रामीण येथेही मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी धुळे, नंदुरबार आणि नाशिक ग्रामीण येथेही मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात त्याने आणखी काही गुन्हे केले आहेत का, तसेच त्याचे साथीदार आहेत का याबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, एनडीटी न्यूज. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर शहीदांना अभिवादन करण्यासाठी एक शाम शहीदों के नाम या देशभक्तीपर संगीत संध्याचे आयोजन करण्यात आले. अन्नपूर्णा लॉन्स येथे झालेल्या या कार्यक्रमाला सर्वधर्मीय शहादेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मशाल रॅली काढण्यात आली. हातात तेवत्या मशाली आणि देशभक्तीच्या घोषणांसह नागरिक कार्यक्रमस्थळी दाखल झाले. यावेळी कारगिल युद्धात सेवा बजावलेले जवान जिजाबराव पाटील आणि सैनिक भाऊराव सोनवणे यांची उपस्थिती विशेष ठरली. स्वराली म्युझिकल अकॅडमीच्या चमूने सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन आणि सर्वधर्मीय एकतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शहादा शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. एनडीटी न्यूजसाठी राजू मंसुरी, शहादा. ग्रामीण व निमशहरी भागातील युवक आणि विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे या उद्देशाने अब्दुल खालिक एज्युकेशन अँड वेलफेअर फाउंडेशन आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने 10 दिवसीय मोफत AI व संगणक प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी संजय बलोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन कार्यक्रमास धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी स्वप्नील गोडे व नंदुरबार जिल्हा क्रीडा विभागाचे महेंद्र काटे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष खलीक जसीम शेख यांनी शिबिराची रूपरेषा सांगितली. प्रशिक्षणादरम्यान AI, जनरेटिव्ह AI, विविध AI साधने, संगणकाचे मूलभूत ज्ञान, डिजिटल कौशल्ये तसेच शिक्षण, लेखन आणि सर्जनशील कामांमध्ये AIचा वापर याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षक आझम तेली यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या प्रशिक्षणाला युवक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आर्थिक अडचणींमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित राहू नयेत यासाठी प्रशिक्षण मोफत ठेवण्यात आले आहे. हे प्रशिक्षण युवकांच्या शिक्षण, रोजगार आणि भविष्यातील करिअरसाठी उपयुक्त ठरणार आहे. NDT न्यूजसाठी अल्ताफ शेख शहादा. जामिया इस्लामिया इशातुल उलूम अक्कलकुवा येथे स्वातंत्र्यदिन देशभक्ती आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी जामिया संकुलाचे अध्यक्ष मौलाना हुजैफा वस्तानवी यांनी स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान, देशाप्रती नागरिकांची जबाबदारी आणि राष्ट्रीय एकतेचे महत्त्व यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. जामिया संकुलातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमास विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, पदाधिकारी, शिक्षक शिक्षिका, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपावेळी देशाची शांतता, एकता, सुरक्षा आणि प्रगतीसाठी विशेष दुआ करण्यात आली. उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम संस्मरणीय ठरला. NDT न्यूजसाठी मुख्य संपादक प्राध्यापक शोएब शहा यांची रिपोर्ट.